चला चिंचुके. अरे मॅडम, तुम्ही साहेबांचं काही मनाव घेऊ नका बरं. साहेब जरा टेन्शन मध्ये. चिंचुके, मला अर्जुनची काळजी समजते, पण म्हणून माझा पुन्हा पुन्हा अपमान करणं तुम्हाला पण योग्य वाटतं? अहो साहेब आता कुठल्या परिस्थितीत आहेत तुम्हाला माहितीये का? मला माहित नाही असं काही आहे का? सांगा ना तुम्ही. अरे मॅडम, साहेबांना अमोलच्या आणि बाबांच्या तब्येतीची काळजी आहे. अहो पण त्यांच्या मागे अजून एक ताप वाढून बसलाय. चिंचुके, तुम्हाला काय बोलायचं ते स्पष्ट बोला. अहो साहेबांची ना अपर्णा मॅडमची ना जोरदार परत एकदा भांडण झालं. आर यू सिरियस चिंचुके? म्हणजे तुम्ही हे खरं बोलताय? अहो मला कुठं बोलून काय मिळणार आहे सांगा की. नाही तसं नाही, म्हणजे माझा अंदाज एवढ्या लवकर बरोबर ठरेल असं वाटलं नव्हतं मला. म्हणजे मला माहिती आहे अप्पी आणि अर्जुन कधीच एकत्र राहू शकणार नाही. काय बी असू द्या अरे मॅडम, पण तुम्ही ना साहेबांना समजून घ्या. साहेबांनी ना जाणून बुजून तुम्हाला नाही दुखावलं. आता या गोष्टीचा विचार कोण करते चिंचुके? अरे मॅडम, म्हणजे नक्की तुमच्या डोक्यात काय चाललंय हो? वेगळं असं काहीच नाही चिंचुके. अर्जुनला मिळवण्याचा मी याआधीही प्रयत्न केला आणि तो शेवटपर्यंत करत राहणार. काय बोलताय अरे मॅडम हे तुम्ही? अहो, साहेब एवढ्या काळजीत आहेत. अहो ती दिसभर विचारत असतात ना तुम्ही असं. चिंचुके, हे बघा तुम्ही उगाच इमोशनल बडबड करू नका. मी अर्जुनला मैत्रीण म्हणून आधार दिला नाही का? हो दिलाय की, पण असं वागणं. हे बघा, अप्पी आणि अर्जुन परत एकत्र राहतील याची शाश्वती सगळ्यांची संपलेली आहे आणि म्हणूनच मला पुन्हा एकदा अर्जुनशी माझं प्रेम व्यक्त करणं गरजेचं आहे. अहो अरे मॅडम, जरा विचार करून बोला की. अहो आता एवढं सोपं नाही. अहो साहेबांना आहे ना अमोल समोर काहीच दिसत नाही. अहो अगदी अपर्णा मॅडम पण दिसत नाही आणि तुम्ही काय घेऊन बसलाय डोक्यात? चिंचुके, अपर्णा तिचं प्रेम अर्जुनला पटवून द्यायला कमी पडली म्हणून मी सुद्धा कमी पडेल असं वाटतंय का तुम्हाला? अहो तो प्रश्नच नाही. अहो साहेबांच्या डोक्यात आता स्वतःचा पण विचार नाहीये. मॅडम, साहेबांनी आत्ताच सांगितलंय ना त्यांच्यापासून आणि त्यांच्या घरातल्यांपासून लांब राहायचं म्हणून. सांगितलं असेल त्याने, पण मी काही अपर्णा नाहीये. मी अशी माघार घेणारच नाही. मॅडम, अहो थोडे दिवस जाऊ द्या. अहो अगोदरच पाणी गडोळे आणि त्यात जर उडी मारली ना काहीच दिसणार नाही. जरा पाणी निवळू द्या, मग काय करायचं ते करा. चिंचुके, तुम्ही काय बोलताय ना ते मला कळत नाहीये, पण तुम्ही बोलताय म्हणून मी थोडे दिवस थांबेन. एवढं कळलं ना बाद झालं बघा. चला निघूया आपण. छोऱ्या, आता तुझं धाव. प्रतिमा, तुम्ही हा गेम सांगून खूप भारी केलंय. अरे अमोल आजारी की नाही, त्याची दगदग नको व्हायला म्हणून तुम्हाला मी हा खेळ सुचवला. खेळा. शौर्य बाळा, हे घे पास्ता तुला. अमोल बाळा, चला आता औषध पिऊन घ्या पटकन. हा प्रतिमा, अमोल बाळा, लवकर बरं व्हायचंय की नाही, मग औषध प्यायलाच पाहिजे. आणि तू शहाणा बाळाच की नाही, त्यामुळे पटकन औषध पिऊन टाकायचं. हा हे घे. शाबास. थँक्यू मोठी मा. अमोल, तुझी माँ जरी घरी नसली तर तुझी मोठी माँ किती काळजी घेते. हो, म्हणूनच अमोल लवकर बरा होणार, कारण त्याची मोठी माँ त्याला कधीच सोडून नाही जात. बरोबर. आता मी अमोलला सोडून कुठेच जाणार नाही, कारण अमोल माझाच मुलगा आहे आणि मी त्याची मोठी माँ. बरोबर. छान माझं बाळ. खेळा. बापू, हे जे काय चाललंय ना मला पटवणं बरं का. नायकराव, नाव या लहान लेकरावर कशी बंधनं घालणार हो आपण? होय हो बापू, पण रुपालीच्या इथे येण्यानं जे घडण्याची भीती वाटत होती ना तेच घडताना दिसते मला. बाबा, आज आम्ही उतरा करणार होतो तेव्हा तिथं कुणीच नव्हतं. माँ काम करून लगेच यायची. हो का? मग आता काय झालं तिला? आता तुम्ही सगळे आहात ना माझ्यासाठी. बापू, आजोबा, मुमा, मोठी माँ, मोठे बाबा, मामा, मुमा, सगळे आहात ना तुम्ही. असे तुम्ही सगळे मिळून माझी काळजी घेता. अगदी बरोबर आहे तुझा अमोल. म्हणूनच मग आता माझं सगळं काम संपून घरी येते. आणि सगळ्यात महत्वाचं, मला माहिती की बाबा माझी पूर्णपणे काळजी घेतो. छोटे सरकार, अहो तुम्ही म्हणताय ते खरं आहे. म्हणजे शेवटी आई ती आई असते ना.
छोटे सरकार, तुम्ही मला सांगा, तुमची माँ तुमच्या जवळ असते तेव्हा तुम्हाला छान वाटत असेल, हो ना? हो, पण बाबा आहे ना, मग माझ्या मला कसलं टेन्शन नाही. अमोल ए कसा आहेस तू? काय काय केलं दिवसभर? अगं माझे फ्रेंड्स आले होते. हो? मी त्याच्याबरोबर खूप खेळलो आणि माने आणि मोठी माने माझ्यासाठी खायला पण केलं आणि मी ते खाल्लं पण. अरे वा, काय काय खाल्लंय? काय फुटात, काय फुटात? अमोल, काय रे, काय लागलं तुला? माग खेळता खेळता मी पडलो. अमोल, मी तुला जाताना सांगून गेले होते ना, अजिबात मस्ती करू नको म्हणून. बघ लागलं ना आता. औषध लावलंस का? हो मा. काय रे? अपर्णा, अगं सगळेच जेवण करायचे थांबलेत. तू फ्रेश होऊन येतेस का? म्हणजे आपण जेवायला घेऊयात. हो, मी आलेच फ्रेश होऊन. मा लवकर ये ना, मला खूप भूक लागली. आले, पटकन आले, मी 2 मिनिटात फ्रेश होऊन आले. मा, अगं चांगलीच राहिली मा. मोना, तू म्हटलीस ते अगदी बरोबर आहे बर का. आईची काळजी ती आईचीच काळजी असते. थोडे दिवस थांबा. अमोलची काळजी घेणारी पण मीच असेल आणि त्याची आई पण मीच असेल. आणि हे तुम्हाला अमोलच सांगते.